नमस्कार. आम्ही दोघंच्या या भागामध्ये मी श्रीराम सबनीस, मी सोहम सबनीस. तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या भागामध्ये एक बरीच वर्ष चालत आलेला इंटरेस्टिंग विषय तो म्हणजे आर्ट आणि क्राफ्ट. आर्ट आणि क्राफ्ट समजून घेताना याच्यातलं कुठलं पारडं जड आणि कुठलं वर हे न ठरवता दोन्हीची वैशिष्ट्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही जणांना क्राफ्ट हे खूप कमी प्रतीचं आर्टपेक्षा लो ग्रेड वाटतं आणि ते कोणत्या आधारावर, आणि आर्ट अँड क्राफ्ट मध्ये नेमका असा फरक काय हे आपण आज थोडक्यात बघायचा प्रयत्न करूया. येस, इथे आपल्याला मेनली असं बघावं लागेल की पूर्वीच्या काळी आर्ट आणि क्राफ्ट या दोन गोष्टींमध्ये हे जसं आपण डिव्हिजन आज करतोय तसं पूर्वी केलं जात नव्हतं. म्हणजे 15व्या शतकाचा सर्वात मोठा नावाजलेला जगप्रसिद्ध कलाकार म्हणजे लिओनार्दो दा विन्सी. लिओनार्दो दा विन्सीचा पोर्ट्रेटमधला हात उत्तम होताच. मोनालिसाचं हे जगभर प्रसिद्ध उदाहरण आहे. त्याच्याकडनं लोक पोर्ट्रेट्स करून घ्यायची. युरोपमध्ये आता शिल्पकलेला सुद्धा तेवढाच चांगला इतिहास आहे. चौकामध्ये सगळे स्टॅच्यूज आहेत. म्हणजे व्हिज्युअल आर्ट असं शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरलेलं होतं त्या काळी सुद्धा. म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सुद्धा सगळीकडे बघून ते संस्कार त्यांच्यावर होत गेले. पण अशा वेळेला लिओनार्दो दा विन्सीला एक वेगळा जिनियस कलाकार म्हणून ओळखलं जात होतं. का? कारण त्याची मास्टरी इतक्या गोष्टींमध्ये होती. म्हणजे तो सायंटिस्ट होता, आर्किटेक्ट होता, पेंटर तर होताच. तर अशा सगळ्या गोष्टींमुळे त्याला जिनियस मानलं जायचं. रादर तो आहेच. तर त्याच्याकडनं पोर्ट्रेट करून घेताना पोर्ट्रेट पेंटिंग हे क्राफ्टपेक्षा जास्त सरस आहे असा एक समाजामध्ये विचार निर्माण व्हायला लागला की आर्ट हे क्राफ्टपेक्षा थोडंसं वरतीच आहे असा अर्थ लोकांनी घेतला. त्यावेळेला जर आपण बघितलं तर जुन्या काळामध्ये आपल्या रोजच्या वापरातली जी वस्तू आहेत तर त्या वस्तूंच्या मध्ये सुद्धा डेकोरेटिव्ह वस्तू असणं, वस्त्र असतील तर ती सुद्धा नक्षीकाम असणारी, वेगवेगळ्या प्रतीच्या वस्त्रांच्या वरती वेगवेगळ्या पद्धतीची कलाकुसर असणं. तर ह्या गोष्टी तेव्हा देखील होत्या. एका ठराविक पद्धतीने तुम्ही जर प्रॅक्टिस करत राहिलात तर तुम्ही एका लेवलपर्यंत स्किल अचीव करू शकता. आणि जसं मी करू शकतो तसं तूही करू शकतोस, आणखीन तिसरा मनुष्यही करू शकतो. आणि त्याच्यामुळे एकाच पद्धतीच्या कामामध्ये 30 किंवा अगदी 300 लोक, 3000 लोक सुद्धा काम करू शकतात. म्हणजे आणखीन एक उदाहरण जर आपण या निमित्ताने घ्यायचं जर झालं तर आपल्याकडे प्राचीन मंदिरं बघायला मिळतात. तर या मंदिरांचं दगडी काम हे अनेक पिढ्यांपर्यंत काम चालू होतं. परंतु त्यामध्ये सुद्धा आपल्याला एखादं जर डिझाईन असेल किंवा एखादं पिलरचं पॅटर्न्स असेल तर सगळीकडे तशीच मेजरमेंट, सगळीकडे तशाच पद्धतीची नक्षी आणि तेवढेच स्किल्ड कलाकार. म्हणजे ते सगळे स्किल्ड वर्कर्स होते आणि ते एका स्किलचे होते. म्हणून आपल्याला त्या पूर्ण रचनेमध्ये एकसंधपणा आपल्याला दिसतो. बरोबर. म्हणजे दोज वेअर मास्टर लेवल क्राफ्ट्समन ट्रेंड होते. परंतु असं एक म्हणता येणार नाही की त्यातले एखादं जर कुणाला असं वाटलं की हा पिलर मला थोडासा वेगळ्या पद्धतीने डिझाईन करायचा आहे किंवा ह्याच्यावरची मला नक्षी वेगळी करून बघायची कारण मला स्वतःला वाटतंय, तर असं सेल्फ एक्सप्रेशनची ती जागा नव्हती. कारण तिथे ते सगळ्यांनी एकत्रितपणाने ठरवलेलं काम ते ठराविक पद्धतीनेच ते पुढे गेलं. आणि म्हणूनच आपण याला इथे क्राफ्ट असं म्हणू शकतो. म्हणजे कलात्मकता त्याच्यामध्ये आहे, त्याच्यातूनही आपल्याला आनंद मिळतो, पण ती वैयक्तिक अभिव्यक्ती नाही आहे. आणि हाच एक मुख्य फरक आपल्याला अभिजात कला आणि क्राफ्ट म्हणजे ज्याला कौशल्य म्हणूयात, कारागिरी म्हणूयात, त्याच्या बाबतीमध्ये बघता येईल. आणि मंदिरांचं उदाहरण आता आपण घेतलं की मंदिरांमधले सगळे पिलर्स सेमच असले पाहिजेत, सगळ्यांची उंची एक पाहिजे, पॅटर्न्समध्ये युनिटी पाहिजे. ती सगळी एक कम्युनिटी होती जी आता एक्सटेंटच झाली आहे. तशा पद्धतीचं काम आता परत कोणी करायला गेलं तर त्या काळचा जो फील आहे तो कदाचित येऊ शकणार नाही. कारण हे पिढ्यानपिढ्या चालू होतं. एक पिढी दुसऱ्या पिढीला सगळं नॉलेज पास ऑन करायची. आणि सेल्फ एक्सप्रेशनला मंदिरांमध्ये वाव नव्हता. कारण त्या राज्याचा जो राजा आहे त्याच्या आज्ञेप्रमाणे ही सगळी मंदिरं बांधली जायची. त्याला हवे ते मोटिव्स असायचे किंवा त्या काळी कुठला राजा राज्य करत होता त्याचे काही मोटिव्स आहेत का, मग ते मंदिरांच्या पिलर्सवरती करता येतील का, कोरता येतील का, जेणेकरून त्या काळी हा राजा किंवा ह्या राजाने ते मंदिर बांधलंय ह्याची एखादी खूण राहावी, अशा बऱ्याचशी कारणं तिथे होती. पण तरी सुद्धा एक गंमत बघ जाता म्हणजे त्याच वेळच्या बांधलेल्या एका मंदिराच्या पिलरवरती किंवा मंदिराचा भाग असणारी एखादी भग्न मूर्ती
तर त्या मूर्तीचा अवशेष आज आपल्याला म्युझियममध्ये बघायला मिळतो आणि आर्टचा एक अप्रतिम एन्शंट पीस म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. हो. म्हणजे ज्या वेळेला ते मंदिराचा भाग असतं तर त्यावेळेला आपल्याला हे दिसतं की हे एक्सलंट क्राफ्ट्समनशिप आहे. परंतु एखादं मंदिर जसंच्या तसं उचलून तर म्युझियममध्ये येत नाही, परंतु एखाद्या म्युझियमच्या स्पॉटलाईटमध्ये एखादी ज्या वेळेला त्या मंदिराचाच एखादा भाग भग्नावस्थेत आपल्याला मिळतो तर त्यावेळेला आपल्याला त्याचं असणारे एज, त्याच्यातलं रिफाईननेस, तर याच्याकडे लक्ष एक्स्ट्राऑर्डिनरी पुरवलं जातं आणि त्याच्या वैशिष्ट्यांमुळे किंवा त्याच्या जुनेपणामुळे त्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं. म्हणजे एकच गोष्ट आर्टमध्ये पण आपल्याला कन्सिडर करता येते आणि क्राफ्टमध्ये सुद्धा कन्सिडर करता येते. म्हणजे एखादा सिरॅमिकचा बाऊल असेल, सिरॅमिकचा बाऊल आपल्या किचनमध्ये जर असेल तर त्याला आपण काही कलात्मक वस्तू म्हणणार नाही, परंतु एखादा जर सिरॅमिक बाऊल मे बी 300 वर्षापूर्वीचा असेल आणि त्याच्यामध्ये काही थोडंसं डिझाईन असेल किंवा एखादं काहीतरी गोल्ड वर्क असेल किंवा बारीक नक्षीकाम असेल तर तो म्युझियममध्ये ठेवलेला असतो स्पॉटलाईटच्या मध्ये आणि त्याच्यासाठी प्रचंड सुरक्षा असते आणि त्याची जर बोली लावली तर कित्येक करोडोंमध्ये त्याची बोली जाऊ शकते. म्हणजे एकच गोष्ट आहे, पण त्याच्याकडे आपण ज्यावेळेला पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलतो तर त्यावेळेला आपण ते कुठेतरी आर्ट आणि क्राफ्टमध्ये फरक करायला लागतो. आणि ही गोष्ट कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये लोकांसमोर मांडली जाते हे पण महत्त्वाचं आहे. तोच सिरेमिक बाउल आपल्यासमोर असेल तर त्याला किंमत नसते, तो गॅलरीत असला त्याचं ऑप्शन झालं की लगेच त्याची मजा वाढते. म्हणजे कलात्मकतेच्या बरोबरीने या दोन्हींमध्ये मुख्यतः भाग पडण्यासाठी एक इकॉनॉमी पण कारणीभूत आहे आणि त्या इकॉनॉमीमुळे हे दोन भाग सेपरेटली बघितले जातात. म्हणजे की एखादी वस्तू असेल, सुंदर वस्तू, आपण एखाद्या हँडीक्राफ्ट मार्केटमध्ये जातो आणि आपण काही वेळेला बार्गेन करून सुद्धा आपण ती घेतो. म्हणजे आपल्याला आवडलेली असते परंतु तरी सुद्धा आपल्याला आणखीन थोडं हा कमी करेल का असं म्हणून आपण त्याला विचारायला जातो. आपल्याला त्याच्या कष्टाची कल्पना असते तरी सुद्धा तो बाजारमध्ये आहे, मार्केटमध्ये आहे किंवा त्या स्टॉलवरती विकतोय म्हणून आपण त्याला बार्गेन करायला जातो. परंतु एखादी गोष्ट म्युझियम मधली असेल तर त्याच्यासाठी मग कुणी बार्गेन करायला जाणार नाही. उलट त्याच्यासाठी सगळ्यात जास्त प्राइस देणारा जो असेल त्याच्या गळ्यामध्ये त्याच्या स्वामित्वाची माळ पडणार, म्हणजे त्याचा तो ओनर होणार. असा हा दृष्टिकोनातला फरक आहे. कारण का आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्याच्यामध्ये युनिकनेस आहे. म्हणजे एखादी गोष्ट कमी प्रमाणामध्ये आहे किंवा रेअर आहे तर त्याला महत्त्व असतं, एकमेव असेल तर त्याला अतिमहत्त्व असतं. म्हणजे एखादी आपण आजच बघूयात की अनेक प्रकारचे आपल्याला दागिने बघायला मिळतात. तर एखादा समजा ज्वेलर आहे तर त्याच्या देशभरामध्ये समजा 200 शाखा आहेत, तर त्या 200 शाखांमध्ये त्याचे एकाच डिझाईनचे हजारो दागिने आहेत. तर ते हजारो असल्यामुळे घेणारा व्यक्ती एकच दागिना घेणार आहे तरी सुद्धा त्याचं मोल आहे, तर त्याचं मोल हे एखाद्या म्युझियम मधल्या दागिन्याच्या बरोबर होऊ शकत नाही. म्हणजे आताच्या मार्केटच्या दराप्रमाणे ते जो काही त्याचा दर असेल तो असेल, परंतु ते एकमेव नाहीये, ते युनिक नाहीये आणि ते रिप्रोड्युसेबल आहे. म्हणूनच लिमिटेड एडिशनची कॉस्ट जास्ती असते. येस. आर्ट आणि क्राफ्टचा फरक आता आपण बघितला. क्राफ्टच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर क्राफ्टमध्ये टेक्निकल मास्टरीला खूप महत्त्व आहे. आर्टमध्ये पण आहे, पण आर्टमध्ये सेल्फ एक्सप्रेशन, मगाशी जो आपण मुद्दा म्हटला, त्याला जास्ती वेटेज आहे. तुमची कॉन्सेप्ट काय सांगते, तुम्हाला स्वतःला काय म्हणायचं आहे हे महत्त्वाचं आहे. आता फॉर एक्झाम्पल क्राफ्टेड बाउलचं उदाहरण घेऊया परत. बाउल असेल तर एकच माणूस तोच बाउल अनेक वेळा बनवू शकतो, एकाच सारखा दिसणारा बनवू शकतो. पण मोनालिसा एकच असते, रेम्ब्रा एकच असतो, व्हॅन गॉग एकच असतो. तर या सगळ्यांवरनं आपल्याला दिसतं की कुठलाही आर्टवर्क असेल तो आहे तसा परत केला जाऊ शकत नाही. म्हणून तो आपण लिमिटेड एडिशन म्हणतो की जो जगात एकच आहे. एवढंच नव्हे, इन्स्टॉलेशनमध्ये महत्त्वाचा भाग तुम्हाला बघायला मिळतो की तो कॉन्सेप्टवरती आधारित असतो. इन्स्टॉलेशनमध्ये स्किलचा भाग हा त्या मानाने कमी असतो. म्हणजे एखादं चित्र काढण्यासाठी त्याच्यासाठी केला जाणारा सराव, त्याच्यामध्ये मिळवली जाणारी मास्टरी, त्याच्यासाठी ती मास्टरी येण्यापर्यंत घालवलेली वर्ष, ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्याला तो आर्टवर्कचा एक पीस आपल्याला बघायला मिळतो. हे आपण मागच्या वेळेला चित्राची किंमत याच्यामध्ये बघितलेलं आहे. तर ते केवळ एक पीस नसतो, तर त्याच्या अराउंड असलेला त्याचा व्यासंग असतो. परंतु इन्स्टॉलेशनमध्ये त्या मानाने स्किलचा भाग त्या मानाने कमी, परंतु जास्ती भर दिलेला असतो तो कॉन्सेप्टवरती आणि एक्सपिरियन्सवरती.
हो. म्हणजे त्या वातावरणामध्ये आल्यानंतर त्या प्रेक्षकाला किंवा रसिकांना किंवा ऑडियन्सला जे काही फील होईल त्या फीलचा विचार केलेला असतो. म्हणजे त्या मांडलेल्या वस्तू, त्याच्यावरती पडणारा प्रकाश, त्याच्यामध्ये असणारी इतर काही गोष्टी, या सगळ्याचा विचार त्या इन्स्टॉलेशनमध्ये केलेला असतो. म्हणजे ते सेल्फ एक्सप्रेशन आहे. मला आठवतं एका इन्स्टॉलेशनमध्ये तरी एका माणसाने पूर्ण आपल्या शरीराला गोल्डन कलर दिलेला होता आणि गोल्डन कलर पूर्ण शरीराला देऊन तो एका गॅलरीमध्ये उभा होता. दॅट्स इट. आता कोणताही माणूस अंगाला सोनेरी रंग लावू शकतो. त्याच्यामध्ये त्यांनी रंग लावला, याच्यामध्ये काही चित्रकलेचं कसब तर काही नाही आहे. आणि त्या व्यक्तीला जाऊन कुठलाही माणूस काहीही त्याच्यासमोर बोलू शकतो किंवा त्या माणसाला हलवू पण शकतो. त्याला तो काहीही रिस्पॉन्ड करत नव्हता, स्वतःचं एक्सप्रेशन बदलत नव्हता, आपली जागा सोडत नव्हता, तरी सुद्धा तो आहे तसा उभा होता. आता हे करण्यातून त्याला काय सांगायचं होतं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे हा अटेम्प्ट त्यांनी का केला? त्याला असं वाटत असेल की एखादा मनुष्य ज्यावेळेला उभा असतो तर त्यावेळेला तो जिवंत आहे, पण तो गोल्डन आहे, म्हणजे तो काहीतरी युनिक आहे, म्हणजे ज्याच्यावरती काही फरक पडत नाही आहे. म्हणजे तुम्ही माझ्यासोबत काहीही करा, मला काही फरक पडत नाही आहे. आय विल रिमेन ॲज अ स्टील, स्टँड स्टील लाईक अ ट्री ऑर अ स्टोन. ज्यावेळेला नवचित्रकला किंवा आज आपण ज्याला कॉन्टेम्पररी आर्ट म्हणतो, तर कॉन्टेम्पररी आर्टचा बहुतांश भाग हा कॉन्सेप्टवरती आधारित आहे. त्यामुळेच ज्या रसिकांच्या वरती दृश्यकलेचे संस्कार नाहीत किंवा त्या मानाने कमी आहेत, तर त्यांच्याकडून अशा प्रयोगांच्या बद्दल अतिशय वेगळ्या भाषेमध्ये बोललं जातं. काही वेळेला नकारात्मक बोललं जातं. म्हणजे हे लोकांना वेड्यात काढण्याचा प्रकार आहे, म्हणजे पब्लिसिटी स्टंट आहे, म्हणजे काहीतरी वेगळेपणाच्या नावाखाली काहीतरी स्टंट करणं आहे असं वाटू शकतं. कारण का त्यांच्यावरती दृश्यकलेचा तितकासा संस्कार नसतो. इथे काही जणांना असंही वाटतं की मग केवळ कॉन्सेप्ट महत्त्वाची आहे का, स्किल महत्त्वाचं नाही आहे का? मग असं असेल तर मग कलाकार, म्हणजे ज्याला कॉन्सेप्ट सुचते तो कलाकार झाला का? म्हणजे ज्याच्याकडे खरं वास्तविक काहीच स्किल नाही आहे पण ज्याच्याकडे कॉन्सेप्ट आहे, तर त्याला आपण कलाकार म्हणायचं का? असे बरेच त्याच्यातून वादाचे मुद्दे येऊ शकतात. तर त्यामुळे मला असं वाटतं की एखादी गोष्ट आर्ट आहे की क्राफ्ट आहे, याच्यामध्ये डिबेट न करता आपण असं पाहायचा प्रयत्न केला पाहिजे की त्याच्यामध्ये स्किल आणि कॉन्सेप्ट ह्या दोन्हीचा किती अंतर्भाव आहे आणि त्यातून आपल्याला काय एक्सप्रेशन मिळतंय. आपल्या ते पाहिल्यानंतर किंवा ते अनुभवल्यानंतर माझ्या स्वतःच्या संवेदनांमध्ये काय फरक झाला, मला स्वतःला त्यांनी काय आनंद दिला की नाही दिला, मी न्यूट्रल राहिलो का, माझ्यावरती काहीच परिणाम झाला नाही का, तर आपण खऱ्या अर्थाने त्या कलाकृतीला सामोरं गेलो असा होईल. आर्ट अँड क्राफ्टच्या विषयामध्ये क्राफ्टमध्ये अजून एक गोष्ट बऱ्याच वेळा बाहेर बघायला मिळते, ती म्हणजे क्विलिंग, जे आपण क्विल्ट असं म्हणतो. तर क्विल्ट आपल्याला जनरली मार्केटमध्ये असतं, मार्केटमध्ये आपल्याला विकत घेता येतं. तर समजा एखादा आर्टिस्ट असेल, त्यांनी असा विचार केला की क्विल्ट वापरून मी एखादी स्टोरी कन्वे करीन किंवा माझं सेल्फ एक्सप्रेशन त्याच्यामधून आणीन, माझे स्वतःचे मनातले काही फॉर्म्स मी क्विलिंग वापरून करीन आणि मग एका मोठ्या कॅनव्हासवरती सगळे ते छोटे क्विलिंगचे तुकडे समजा मी चिकटवले आणि त्याचा मोठा साईज घेतला आणि एक इम्पॅक्ट जर त्याचा असेल आणि ते जर म्युझियममध्ये एक्झिबिट केलं तर ते नक्कीच आर्ट म्हणून कन्सिडर होऊ शकतं. म्हणजेच पुन्हा एकदा परंपरा आणि त्याच्यातून काही आपण नवीन काही देऊ शकतो का, नवीन काही प्रयोग करू शकतो का, आणि त्या प्रयोगाच्या तळाशी केवळ वेगळं काहीतरी करणं असं नव्हे. म्हणजे कलाकाराचा प्रवास हा एक प्रकारची रोजची प्रयोगशाळा असते, त्यामुळे तो वेगवेगळे प्रयोग तर करतच असतो. परंतु त्या सगळ्या प्रयोगांमधून जे एखादं स्ट्रॉंग, एखादं सशक्त असं काहीतरी समोर येतं, तर त्यावेळेला तो आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून तो लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, बरीच वर्ष डिबेटमध्ये असणारा विषय आज आपण डिस्कस करायचा प्रयत्न केला. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हेही तुम्ही कमेंटमध्ये जरूर लिहा आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे देखील तुमच्या प्रतिक्रियांमधून आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि आम्ही दोघं या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. येस, पुढच्या भागामध्ये आपण भेटूयात पुन्हा एकदा असाच एखादा नवीन विषय घेऊन. नमस्कार.